जेवण वगैरे केले आणि शिव खूप त्रास देत होता। त्याच्यानंतर आम्ही आलो तर वाटामध्ये मी काही शूट केलं नाही, कारण शिवांश आम्ही जसंच बीडच्या बाहेर निघलोत का तसंच तो झोपी गेला। पण वाटामध्ये आम्हाला मांजरसुंब्याच्या थोडं पुढं पप्पा आणि त्यांचे मित्र थांबलेले दिसले। त्यांची गाडी बंद पडली होती तर एका झाडाखाली लावून उभा होते। मग चव्हाण साहेब उतरले गाडी चालू करण्यासाठी, आम्ही पण उतरलो। तर काय झालं, मग शिवांश झोपेतून उठला, त्याची झोप नव्हती झाली पण ते थांबल्यामुळं मग गाडीवरून त्याला बाजूला ते घेतलं, त्याच्यामुळे तो उठला। आणि इकडे चव्हाण साहेब ट्राय करत होते गाडी चालू करण्याचा, मग नाही झाली। मग आम्ही फिटरकडे गेलो, फिटरला सांगितलं इथे इथं आहेत म्हणून, तुम्ही जा। मग आम्ही रस प्यायला बसलो। थोडं शिव उठला होता आणि तो म्हणला रस प्यायचा का विचारलं, तर तो म्हटलं हो। आम्ही रस प्यायला थांबलो थोडा वेळ आणि तोपर्यंत फिटर गेला होता पप्पाच्या गाडी नीट करण्यासाठी। पप्पा तिथंच थांबलेले होते। बरं झालं ते अचानक आम्हाला भेटले, रोड साईडलाच होते, पण यांनी खूप जास्त ट्राय केला पण नाही झालं। तर इकडं बघा कसं आम्ही दोघांनी पण रस पिला। त्याच्यानंतर मी घरी आले। घरी आल्यानंतर शिव काही झोपला नाही, मग असंच घरचं काम हे ते आवरायचं होतं। कपडे धुवायला टाकलेले होते, ते राहिलेले होते, म्हणजे ना मोठे कपडे धुवायचे होते 2, तर ते धुतले। एक ब्लँकेट आणि एक गोदाडं, तर खूप दिवसापासून धुतलं नव्हतं तर मळालं होतं, तर म्हणलं चला धुया म्हणून इकडं मी गोदाडं धुतलं, एक ब्लँकेट धुतलं। त्याच्यानंतर माझ्या ननंदबाई आलेल्या होत्या, तिकडं घरी आले ते इव्हिनिंगला। आम्ही बीडवरून येताना वाटत भेट झाली होती, तर मग त्यांना सगळ्यांना चहा प्यायला बोलवलं। नंतर इकडं लेकरं पण आले होते, तर सगळ्यांना चहा वगैरे केला आणि आमचा स्वयंपाक नव्हता केलेला। आणखीन मी स्वयंपाकच नव्हता केला, कारण दुपारचं जेवलेलं एवढं होतं पोट भरून, म्हणजे जेवण्याची इच्छाच नव्हती। मग मला काही उपाशीपोटी झोप येत नाही। मग मी किती 8:30-9च्या टायमिंगला हे गेल्यानंतर थोड्या वेळाने मला वाटतं खिचडी बनवली। खिचडी शिवसाठी मी बनवली होती स्पेशल, पण मी चव्हाण साहेबाला विचारलं, ते म्हणले मला काही भूक नाही। नंतर म्हणले मी खाईल थोडी, मग मी पण खाणार। मग मस्त अशी खिचडी केली आणि मस्तपैकी जेवणं केले। म्हणलं आता उपाशी झोपण्यापेक्षा खायला पाहिजे थोडं काहीतरी। आणि उद्या सकाळी आम्हाला लवकरच उठून जायचं होतं व्हिडिओ शूटसाठी। तर नंतर ना अचानकच खूप सारे, म्हणजे आता काय घरीचे प्रॉब्लेम असतातच, तर आणि माझं जे मंगळसूत्र होतं का ते खूप जास्त छान दिसत होतं, बघू शकता तुम्ही, खूप मला आवडलं, खूप मस्त दिसत होतं माझ्या गळ्यामध्ये ते। नंतर सकाळी उठून मम्मी गरम पाणी वगैरे घेतलं, त्याच्यानंतर दूध वगैरे गरम केलं आणि पहिला आम्ही गेलो व्हिडिओ शूट करायला, कारण व्हिडिओ नव्हते। मग व्हिडिओ वगैरे शूट केले। इकडे आमचा टॉमी आणि चव्हाण साहेबाचे भांडणं सुरू होते, तो त्यांना भोकत होता, ते त्याला भोकत होते, म्हणून तो चिडला होता। आणि मला घरी येऊन परत जायचं होतं, मला माझ्या सासरी खूप दिवसानंतर जाणार आहे। एकाच गावात आहे, म्हणजे एकच मिनिटाचं डिस्टन्स आहे सासर आणि माझं, पण मी जास्त जात नाही, म्हणजे वेळच भेटत नाही। तर तिथं जायचं होतं, कारण आमच्या घरचे सगळे गेले होते बाहेर, तर मला स्वयंपाक करायला जायचं होतं। पण घरी तेवढा राडा पडलेला होता कालपासूनचं कपडे, ते आता म्हणलं राहू द्या, आल्यावर धुता येतील। तर इकडं पार्सल आलं होतं, मग आता मी आवरते आणि जाते।